हॅलो, नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला माझ्या मॅडमनी शिकवलेले गणपतीची रांगोळी देवासमोर काढून दाखवणार आहे. माझ्या म्हणजे मी 9वी-10वीत होती तेव्हा माझ्या मॅडमनी सांगितलेली होती मला ही रांगोळी. हे तर पावलं आहे, लक्ष्मीचे पावलं जे देवासमोर काढते आहे मी. एकदम सोपे आहे. लाल कलर भरून काढलेले आहे, दोन्ही साईडला काढले आहे. आणि आता गणपती खूपच सोपा. आधी असे 3 गोल काढायचे, मग 2 आणि नंतर मग 3. हां, आणि आता ह्या रिंग फिंगरनी सोंड काढायची गणपतीला. आमच्या मॅडमने सांगितलं होतं तेच बोट वापरायचं, त्याच्यामुळे गणपती बाप्पा शुभ होतो. मग देवाजवळ ह्याच बोटाने रांगोळी काढायची, गणपती बाप्पा काढायचे. तर हे बघा, ॲक्च्युली ना हा व्हिडिओ थोडासा हालत आहे. मी एका हातात मोबाईल पकडला आहे आणि एका हाताने रांगोळी काढत आहे. आता पुढच्या वेळेस मी थोडंसं ट्रायपॉडमध्ये लावायचा प्रयत्न करेल. आणि हे बघा, गणपती बाप्पा किती सोपे आणि तयार झालेले. आमच्या मॅडम म्हणायचं की हे शुभ सिम्बॉल आहे. हे असे डॉटने काढलेले गणपती बाप्पा हे शुभ सिम्बॉल आहे. हे आपले मनोकामनापूर्तीसाठी चांगलं असतं. तर असे गणपती बाप्पा देवाजवळ काढायचे. आणि त्याच्या आजूबाजूला मी फुलं काढत आहे. फुलं असे जास्वंदासारखे, त्यात राणी कलर, लाल कलर आणि पिंक कलर भरलेला आहे. आणि त्याला टूथपिकनी स्ट्रोक दिलेले आहे. बस फुलांचा आकार झाला आहे बघा. बोटाने त्याला थोडेसे कंगोरे केले आणि मग स्ट्रोक ओढले. हां, अरे आता फुलं झाले. तर तुम्हाला जर माझी रांगोळी आवडत असेल तर सांगा, आणि त्यात काही तुमचे कमेंट्स असेल, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कुठल्या टाईपची रांगोळी पाहिजे, तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी प्रयत्न करेल काढायचा तसा. आता मध्ये पण जागा रिकामी आहे, तर तिथे पण मी एक फूल काढते, जास्वंदासारखं फूल. आणि खूपच सोपं, काहीच नाही, फक्त एक टूथपिक वापरून काढलेलं आहे. तुम्हाला हे नक्की जमेल. आणि तुम्ही काढल्यानंतर तसं कमेंट्स करा की मी ही रांगोळी काढली आणि गणपती बाप्पा देवासमोर काढलेले आहे आणि ते खूप शुभ आहे. आणि मध्ये मी पानासाठी ग्रीन कलरचे थेंब टाकले. त्याला हाताने बोटानेच पानाचा आकार दिला आणि टूथपिकने त्याला आकार दे. बोलता बोलता आपली रांगोळी पण पूर्ण होत आली आहे. तुम्ही ही रांगोळी कुठून बघता, कुठल्या शहरातून बघता, ते पण मला सांगाल. मला म्हणजे माझी रांगोळी कुठपर्यंत पोहोचते हे मला कळेल आणि मला खूप आनंद होईल की सगळे म्हणजे माझी रांगोळी सगळ्यांना आवडते. तर प्लीज तुम्ही कमेंट्स करून सांगाल. आता हे एक फ्लावर काढायचं होतं, फ्लावर काढलं आणि त्याला बोटाने कंगोरे करून स्ट्रोक करायचे. आधी स्ट्रोक केले मी आणि नंतर कंगोरे दिले. देवाजवळ खूपच प्रसन्न वाटतं. अशी रांगोळी काढली, पावलं काढले, दिवा लागलेला असला, धूप असेल, खूपच छान वाटते. जय श्री कृष्ण.